हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम. कशा असतील लोक बरे आहेत ना. चला आज मस्तपैकी एकदम झणझणीत गावरान पद्धतीचं आपण चिकन बनवूया. मस्तपैकी बघा 1 किलो चिकन आहे आणि बघा मी काय काय त्यासाठी घेतलं हे सगळं तुम्हाला दाखवते. ठीक आहे चला. हे बघा आपलं गावरान चिकन मस्तपैकी एकदम आणि बघा त्याच्यानंतर हे बघा मी खोबरं छानसं मी तळलेलं आहे स्लोवर एकदम. कांदा कापलेला आहे, कांदा पण तळलेला आहे आणि कोथिंबीर आणि लसूण अद्रकची पेस्ट मी घेते एकदम. ठीक आहे चला आता बघा. चला आता हे मी तूप ठेवलेलं आहे बघा. त्यातलं सगळं पाणी घेते सुकवून. आता हे कांदाचं आहे ना तेल आहे, हे तेल मी आता ओतून घेते. या कढाईमध्ये मी कांदा तळला होता. तर आता हे बघू शकता तुम्ही तेल चांगलं गरम करून घेते एकदम मस्तपैकी एकदम. चला ह्याच्यामध्ये आपण हे गरम मसाल्याचं थोडं टाकूया. ठीक आहे त्याच्यानंतर हे आपल्याला थोडासा कांदा तेलावर टाकायचा आहे बघा आपल्याला. आता हे खोबरं आणि हे कांदा भाजून घेऊ वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये. हे दोन्ही एकत्र करून भाजू शकतो म्हणजे वाटू शकतो. आता हे सगळं एकत्र करून मी वाटून घेते एकदम. ठीक आहे चला तोपर्यंत कांदा आपला भाजतोय मस्तपैकी एकदम. हे बघा आता आपल्याला थोडंसं ही लसूण चटणी लसूण अद्रकची पेस्ट आहे बघा ही. हे बघा बघू शकता मी टाकते आता. हे लसूण अद्रक आणि हळदीचं हे आहे आपलं पेस्ट आहे. आता चांगल्याला फ्राय करून घ्यायचं बघा. ठीक आहे चला आता हे थोडंसं अर्धा कच्चा अर्धा हे टाकून मी आता ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकूया. बघू शकता तुम्ही हे चिकन आहे. हे बघा हे सगळं आता मी चिकन टाकते. मस्तपैकी 1 किलो आहे चिकन आणि खूप छान म्हणजे हे झालेलं आहे बघा. धुवून सगळं ठेवलेलं आहे मी. आता ह्याला चला आता ह्याला आपण हलवूया. ह्याला मस्त ह्याला पकडायचं आणि ह्याला मस्तपैकी असं वरती खाली करायचं. गॅस सुरू केलं तर मग आता मी फास्ट करते मुद्दाम. हे बघा बघू शकता तुम्ही मस्तपैकी एकदम चिकन आहे. ह्याला वरनं खालनं हलवायचं एकदम. हे बघू शकता एकदम. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते, कमीच टाकते, पुन्हा लागेल तर पुन्हा टाकूया. ठीक आहे आणि हळद टाकते मी. हे हळद टाकते बघा थोडीशी. ठीक आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं मी कोथिंबीर टाकते जरा. आता ह्याला आपल्या वरती खाली ह्याला करायचं बघू शकता एकदम. आता हे चांगलं हलवले मस्त. आता ह्याला झाकून ठेवायचे आपल्याला. आता हे झाकून ठेवते मी याचं. ठीक आहे एक 10 मिनिटासाठी स्लो ठेवूया आपण. चला आता हे खोलूया आपण झाकायला. वा मस्त एकदा थोडासा गॅस फास्ट करते मी. स्लो केला होता. हे बघा ह्याला मस्तपैकी एकदम हे सुटलेलं आहे पाणी आहे. आता ह्या फोनमध्ये ना अलग दिसतंय जरा बघायला गेले तर काही हरकत नाही. हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे आता ह्याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकते. हे बघा हे चिकन मसाला आहे हे टाकते बघा आताच. बघू शकता तुम्ही. ठीक आहे त्याच्यानंतर आहे ना हे पुदिन्याचे पत्ते आहेत पुदिन्याचे हे टाकते कापून एकदम. त्याच्यानंतर हे आपला गावरान तिखट आहे. हे गावरान मसाला आहे. हे गावरान 1 चमच टाकते मी मस्तपैकी. तिखट झणझणीत आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याला आता 2 मिनिट अजून वरती खाली झाकून हे करूया. खालीवर करूया आपण. हे मस्तपैकी जेवढं स्लो करणार ना तेवढं चांगलं लागणार, टेस्टी लागणार. हे पण दाखवतो मला. आता मला हे जास्त चिकन आहे म्हणून मला हलवायचा जमा नाही. तर बघा वा बघू शकता तुम्ही एकदम. ठीक आहे हे बघा आता मी उलटा कॅमेरा केला आहे तर तुम्ही बघू शकता हे उलट्या कॅमेऱ्यामध्ये कसं वाटतं. आता कसं संध्याकाळची वेळ आहे आणि मी चिकन बनवते आणि हे बघा आपलं मस्तपैकी एकदम
उलट्या कॅमेरा बघते बघा. हे बघा कसं वाटते आपलं गावराचं चिकन आहे गावरांचा. त्याच्यामध्ये आपलं धनिया पावडर टाकायचं 1 चमच. हे बघा 1 चमच आहे धनिया पावडर. अजून थोडंसं टाकते. हे बघा मस्तपैकी एकदम. आता ह्याला पण वरती खाली करूया बघा. बघू शकता हे बघा. वाव. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं सुलवर एकदम. ठीक आहे. तर आता हे सुलवर झाकून ठेवायचं. ठीक. चला आता आपण हे 10 मिनटं झालेले आहेत. तर ह्याला खोलून बघा काय मस्त कलर आलेला आहे. नको देवा लावू. बघा काय मस्त वाटते बघा. वा बघा बघू शकता तुम्ही. आता हे आपल्याला कांदा आणि खोबरं आहे. हे बघा आता हे पातळ केले. वाटायला सांगितलं तर पाणी वटलं तर पाणी वटून नाही करायचं. पहिले पिसायचं. ते सुकच पिसायचं. ठीक आहे. हे बघा कांद्याचं आणि खोबऱ्याचं हे मिश्रण आहे. ठीक आहे. बघा बघू शकता. बघा पैसे लागत नाही पण लाईक करत जावा छानसं. आणि जसं मी बनवते तशी तुम्ही रेसिपी बनवायची. आता मी गॅस फास्ट करत आहे. हे बघा पाणी टाकायची जरूरत नाही काहीच नाही एकदम. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल पाणी तर गरम पाणी टाका थोडंसं. पण आता नाही पाणी टाकायचं. ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं चांगलं. आता हे 10-15 मिनटं स्लोवर शिजल. हे बघा मसाला पण चांगला शिजायला पाहिजे. ठीक आहे. हे बघा आता बघू शकता. आता ह्याला मी अजून झाकून ठेवणार आहे आणि स्लोवर ठेवणार आहे आता मी. ठीक आहे. चला आता थोडंसं आपण आहे ना खोलून बघूया एकदम. बघा थोडंसं खोलून बघूया आणि ह्याला पुन्हा एकदा अजून हे करूया. चला वलती खालती खाली करूया आपण. चला अजून 10-15 मिनटं सुलवत ठेवूया आपण. ठीक आहे. चला आता आपण हे खोलूया. बघा वा मस्तपैकी आपण आता ह्याला वरती खाली करूया. हे बघा आता आपण शिजले का बघूया जरा. ठीक आहे. नाही शिजलं अजून. ह्याला आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतूया आपण. गरम पाणी केलेलं आहे बघा. हे पाणी गरम आहे. हे गरम पाणी मी आता ह्याच्यात टाकून देते कारण भातासंगं खायचं हे आपल्याला. आणि शिजाय पण टाईम लागेल. आता इथं थोडंसं कमी 15-20 मिनिट आपण ठेवूया. आता कोथिंबीर अजून थोडंसं टाकायची आणि याला झाकून ठेवून देऊया. आता स्लोवर एकदम. ठीक आहे. चला आता आपण खोलूया. टाईम झाला 10-15 मिनटं झालेले आहेत. तर हे बघा मस्तपैकी झालेलं आहे. आता हे मी जास्त काप थोडंसं पाणी का वाटलं आहे कारण घरात लोक पण आहेत ना त्या हिशोबाने खायला लागते. तर हे बघा अजून ह्याला एक 10 मिनटं अजून पकूया मस्तपैकी. जेवढं चांगलं पकवून तेवढं तुम्हाला मस्तपैकी कालवण वाटणार एकदम बघा. ठीक आहे. जेवढं तुम्ही चांगलं पकवणार तेवढं तुम्हाला हे लागणार. जर तसं तर बनलेलं आहे चिकनला बनवायला टाईम लागत नाही. आता हे बघा थोडासा कलर अलग होतोय जरा लाईटीमुळे कलर अलग दिसतोय. तसं तर बघा गेलं तर लाल झाले कालवण आपलं. हे बघा मस्तपैकी झालेलं आहे तसं. हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी तरी उतरलेली आहे आपल्या कालवणाला. हे बघा जेवढं तुम्ही बघचाल तेवढं तुम्हाला टेस्टी लागणार बघा. वाव बघा. हे बघा कसं वाटतंय तुम्हाला कालवण. एकदम यम्मी आहे का नाही. बघा एकदम यम्मी कालवण मस्तपैकी एकदम. ठीक आहे. ह्याला अजून त्याला पकूया 10-15 मिनटं. ठीक आहे. आणि बघा सलाद पण बनवलं आहे मी. ठीक आहे. तर हे आपल्याला झालं की सांगूया. तुम्हाला सांगतो मी कसं वाटते तुम्हाला पण सांगा. बघा मस्तपैकी वाटते का नाही एकदम टकाटक एकदम. बघा चला आता आपण हे झाकण खोलूया. बघा मस्तपैकी रस्सा उतरलेला आहे. हे बघू शकता तुम्ही एकदम मस्तपैकी एकदम रस्सा उतरलेला आहे बघा. कसं वाटते तुम्हाला.
कालवण कसं वाटते भावांनो बहिणीनं, चांगला रसा उतरलेला आहे मस्तपैकी एकदम. तर आता हे बंद करूया आपण, ठीक आहे. गॅस बंद केला मी. मस्तपैकी चिकन झालेलं आहे. आता ह्याचे आपण धनिया टाकून हे करूया. हे बघा, आता ह्याला धनिया टाकू आणि ह्याला झाकून ठेवूया 2 मिनटं, ठीक आहे. बघा छान वाटते ना. बघा चला, तुम्हाला कसं वाटलं चिकन नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अशाच तुम्हाला छान छान रेसिपी दाखवणार, ठीक आहे. आता हे बघू शकता तुम्ही, मस्तपैकी झालेलं आहे आपलं कालवण. कसं वाटते आता हे तुम्हाला मी मोठा दाखवते जरा कॅमेरा. हे बघा मस्त आहे ना, यमी यमी एकदम. बघा तर चला भावांनो, चांगलं वाटलं असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि मस्तपैकी कमेंट करा. ज्याची कमेंट चांगली त्याला उत्तर मी देणार एकदम, ठीक आहे. चला बाय, लव यू. आणि जेवायला यायचा, जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाही काय. बाय. चला जेवायला आता मस्तपैकी. आता हे बघा भाकरी बघा आपलं मस्तपैकी आणि आपली हंडी बघा जेवणाची आपली बघा कसं झाले बघा. हाय माय जेवाय ये माय, माय चिकन खायला ये माय, ये ग माय चिकन खायला. वा भाकरी बघा आपली भाकरी यमी यमी भात केलाय बघा. या सगळेजण जेवायला बघा. आता तुम्ही आम खावा, तुम्ही गुठली घेऊन नका, तुम्ही म्हणू नका कुठं जेवाय आली कुठं नाही. माझं पोट भरायचा मतलब आहे बघा. आता बेदी रे वाल ग मला जेवा चिकन. तुम्ही आम खावा बाबांनो. बघा माझ्या घरामध्ये कलर मारतात तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. मग मी आधी माझ्या मैत्रिणीच्या घरी जेवायला आणि आता मैत्रिणी मला रोज जेवण बनवायला शिक, म्हणजे ती कामाला ठेवणार आहे मला. मला मोमो नाही पाहिजे, मला हड्डीवाला पाहिजे. बघा चला आता माय जेवाय या माय. हे बघा इथं चपात्या आहेत माय, बघा इथं. हे बघा जेवाय या माय. बघा आता मस्तपैकी माय, ठीक आहे. जेवाय या. चला जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाही अशी नम्र विनंती आहे मालकाची, ठीक आहे. तर या जेवायला, जेवल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट करायला विसरू नका, ठीक आहे. चला आता तुम्ही म्हणसान की कुठं आले जेवायला, नंतर सांगते दुसऱ्या व्हिडिओमध्ये. माझ्या घराचं काम चालू आहे सध्याला, तर जेवण घरी नाही बनवू शकत, मग मी बनवलं आमच्या शेजाऱ्यांच्या घरी, ठीक आहे. तर चला बनवूया दुसरी म्हणजे रेसिपी पण बनवणार आहे मी, ठीक आहे. बाय, लव यू.